टू फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे फ्रायडे, मुलांना खायची मच्छी, तर मी आता फिश घेऊन आले, मस्त बनवणार आहे. याला बघा मी हळद मीठ लावून मस्त तेलामध्ये कडक फ्राय करून घेतली का तर भाजीमध्ये अशीच राहील, विरघळणार नाही आणि अशी किचकिच पण नाही लागणार. एकदा हळदी मीठ टाकून मस्त तळून घेतली ना, त्यावर कडक कडक मच्छी होती. हे बघा भाजीत आता एकदम भारी होईल. आणि मसाला बघा, एक कांदा घेतला मोठ्या आकाराचा, खोबरं, टमाटर, लसूण, कोथिंबीर. आता हे मिक्सरला मी बारीक वाटणार आहे, तर हे मी बारीक वाटून घेते. तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे. जे मच्छी तळली ना मी त्याचंच तेल आहे, त्यातच मी मसाला तळून घेणार आहे. तर चला आता मी मसाला वाटून घेते पहिला, मग तुम्हाला भेटते. मसाला चांगला तळून घेते. जे मच्छी फ्राय केलेलं तेल होतं ना, त्यातच मी मसाला तळणार आहे. मसाला चांगला तळून झाला. आता मसाला तेल सोडतोय बघा. तर आपण यात लाल तिखट, फिश फ्राय, मच्छीचा मसाला, फिश फ्राय आणि कांदा लसूण मसाला आहे. ते 3 मसाले टाकून परतून घेऊ चांगलं. थोडा मसाल्यात आपण पाणी टाकून घेऊ. हे मसाला थोडा शिजून जाईल. मसाला बघा चांगला तळून झाला. तर आपण याच्यात मच्छी टाकून घेऊ. मसाल्यात मच्छी चांगली फ्राय केली बघा. मच्छीला काही जास्त शिजाव पण नाही लागत. मच्छीचं मुंडकं मसाला लई तळालाय. जास्त मच्छी हलवायची नाही, कारण जास्त हलवली ना मग ती फुटते आणि गिजगिज लागते. मग खाली मच्छीला मसाला लावून घ्यायचा. हे बघा, मच्छी जास्त हलवायची नाही, खाली खालून हात घालायचा, असं मच्छीचा वर करायचा. मच्छी चांगली 15 मिनिटं करून घेतली वाफेवर. आता आपण मसाला टाकू. ते पाणी टाकून घेऊ. तुम्हाला लागेल तेवढंच पाणी घ्यायचं. मी पण जास्त म्हणजे पाणी नाही टाकणार आहे. आम्ही रस्सा कमीच खातो मच्छीचा, आणि तिघांपुरतीच भाजी आहे, त्यामुळे मी जास्त भाजी करणार नाही. माझा मुलगा, माझा नवरा आणि माझा भाऊ असे 3 जण मच्छी खायला आहे. बघा मच्छीला मस्त एक उकळी काढून घ्यायची. मच्छी कढी बनवून तयार झाली बघा. मच्छीला मस्त कलर पण आलाय. ही कटला मच्छी बरं का,
मी का आमच्या घरात कुठली मच्छी खात नाही दुसरी, खाली कटलाच खातात. हे बघा मुंडी कटलाचे. आणि आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, मग काय मी कोथिंबीर टाकत नाही. तुम्ही पण नक्की अशी साधी मसाला कमी आणि भाजीला तरी बघा. आणि घट्ट भाजी झाली, जरा पण पातळ नाही. नक्की अशी भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली भाजी. आणि तुम्हाला पण आवडली काही रेसिपी नक्की सांगा.